कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू का वागते का असं दिव्या? का म्हणजे? तर हसू की रडू मला तेच कळत नाही अशी। म्हणजे मी सकाळी तर तू इतकी आदर्श सून होतीस ना, आई बाय्याजी दोघी तुझं इतकं कौतुक करत होत्या, छान तयार झालेलीस, काळी साडी नेसलेलीस, हलव्याचे दागिने, नथ। आजीने फक्त दृष्ट काढायची राहिली होतीस। अशी छान तयार होऊन संक्रांत साजरी करायला सासरी गेली होतीस ना, मग काय झालं ग? काय झालं तिथे? तुला कोणी काय बोललंय का? मला कोण काय बोलेल? मग तुला कसं कळलं? तुला हाकलून दिलं ना तिथून? दुसरं काय होणार होतं अजून? त्यांनी तुला नाकारलेशी, त्यांच्या सणातून, त्यांच्या आनंदातून आणि घरातूनही। मला माहितीच होतं तुला ते हकलवून देणार आहेत, आपले कर्मच तसेत ना। दिव्या, काय चुकीचं बोलतेय मी? त्यांना तर तू नकोच आहेस, आणि आता इथे आईचा जीव पण नकोसा करून टाकलायस तू। असं कसं करतेस ग? असं नसतं यार। दिव्या, तुला पण वाटतंय का मी नको होतं काही बोलायला? माझी चूक आहे असं वाटतंय तुला? काय बरोबर वागलीस तू सांग? तुझ्यामुळे आईला अख्ख्या वस्ती समोर तमाशा करायला लागला। हाणामारी, मारामारी, तुला जे हवं असतं ना शेवटी तू तेच करतेस, पण आईचा विचार केलायस का कधी? त्यावेळी कसं बसं नशिबाने तुझं लग्न झालं होतं तर आईला जरा बरं वाटलं होतं, पण ते पण तुला टिकवता आलं नाही। आता तुझ्या ह्याच स्वभावामुळे आई तुला शपथ घ्यायला लावती, ते पण तू किती टिकवणार आहेस माहिती नाही। तू नाहीच सुधारणार आहेस शिवा। आतून बाहेरून जशी आहेस ना तशीच राहणार आहेस, आणि त्याचा त्रास सगळ्यांना होणार आहे। माझ्या वाटणीचं सगळं तुला मिळालंय ना, मग आता जोवर तू ते सगळं सोडत नाहीस तोवर मी तुला असाच त्रास देणार, तुझं जगणं नकोसं करणार आहे। शिवा येते, शिवा भांडते, शिवा मारामारी करते, पण नाव कोणाचं खराब होत आहे? शिवाचं। हे बघ शिवानी, इथून पुढे मी जे सांगेन ना तेच तुला करायचंय। उद्या तू माझ्यासोबत देवळात यायचं आणि देवी आई समोर शपथ घ्यायची की यापुढे कुणावरही हात उचलणार नाही आणि मारामारी करणार नाही म्हणून। शिवानी, त्या लोकांमध्ये बदल करायची गरज नाहीये, तुला ना स्वतःमध्ये बदल करायची गरज आहे शिवानी कैलास पाटील। पप्पा, शिवानी कैलास पाटीलची तुम्ही शिवा केली। तुम्ही सांगितलं की अन्यायाला थारा द्यायचा नाही, अन्याय जिथे होत असेल तिथे हार नाही मानायची। मग आईच्या नजरेत मी चुकीची काय आहे? उद्या आई मला देवळात घेऊन जाईल आणि शपथ घ्यायला सांगेल, पण तिला हे का कळत नाही की तिची शिवा स्वतःहून कधी हात नाही उचलत? काहीतरी झालं असेल म्हणून हे केलं असेल ना। मग आता उद्या शपथ घेतल्यावर काय करायचं? मी सगळे असे बघत असतात काहीतरी घडताना, तसंच बघत राहायचं का? चाललंय ना, चालू दे असं म्हणत राहायचं का? पप्पा, मला नाही कळत आहे काय करायचं। मी ना जाम कन्फ्यूज आहे। कन्फ्यूज पेक्षा ना मला खूप वाईट वाटलंय। आशू, नेहा, ये ना, ये। काय झालं मला सांग, तू असं अचानक का बोलवलंस? आशू, लग्नाआधी काही गोष्टी क्लिअर झालेल्या बऱ्या असतात। ओके, बोल ना, काय झालं? समजा कधी पुढे जाऊन अशी वेळ आली की सगळं जग माझ्या विरोधात असेल पण मी योग्य असेल, तेव्हा तू माझी बाजू घेशील का? हे कशावर ना बोलतेस तू? नाही, आज जे झालं त्याच्यावरून बोलतेय मी। म्हणजे आज जेव्हा संक्रांतीसाठी शिवा इथे आली होती तेव्हा सीताक्का तिला खूप बोलली, आणि तेही सगळ्यांसमोर। पण
तू तू एकदाही तिची बाजू घेतली नाहीस. शिवानी इथे पण मी काय म्हणते आशू, ती अजूनही या घरची सून आहे. तुझी तिची ओळख आहे, ती मैत्रीण आहे तुझी. पण तू तू तिला समजून न घेता एकदाही तिची बाजू घेतली नाहीस. नेहा, शिवानी इथे याची काहीच गरज नव्हती आज. पण संपदाने तिला इथे बोलव. संपदा लहान आहे, तिला कळत नाही. पण शिवाला कळतं ना. संपदानी बोलवलं तर आपण यायचं का नाही याचं शिवाच्या हातात आहे. पण पाना गँग तिला इथे घेऊन आली होती आणि इथे आल्यावर पण संपदाने तिला फोर्स केला म्हणून ती आतमध्ये आली. तिचे तू बघितलं नाहीस पण मी बघितलं. मी समजू शकतो. उद्या माझ्या बाबतीत जर असं झालं तर? असं नाही होणार. तुझ्या बाबतीत नक्कीच नाही होणार आहे, मी प्रॉमिस करतो. काय आहे, शिवाचं आणि माझं एक वेगळं इक्वेशन होतं. आणि शिवा अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे. तिच्या डोक्यात काय चालतं हे मी नाही सांगू शकत. ऑल्सो मला आता समजूनही घ्यायची इच्छा नाहीये. सो म्हणून मी आज समजून नाही घेतलं तिला. मला वाटलं आशूला आजच्या गोष्टीवरून वाईट वाटलं असेल, पण हा तर अजूनच फोम होतोय. शिवाय याला कसलीच जाणीव होत नाहीये. चला तर रात्र झालीये खूप. मी तुला सोडतो, चल. उशीर झालाय. हा. शिवा, ही काय नौटंकी आता? शिवा, ह्या सगळ्यात आमची चूक आहे. अरे तुम्ही काय केलंय? किंवा तू त्या माणसावर भडकलीस तर तुझे काहीच चूक नाही. म्हणजे तू ते आधीपासून अपसेट होती ना, म्हणून तुझ्याकडून झालं. अपसेट? मला कुठे काय झालं? काही बोलताय तुम्ही? अगं शिवा, आशूच्या घरी जे सगळं झालं ना त्यामुळे तू अपसेट असणार ना. हबे, ते सगळं तिथेच सोडलं, कधीच सोडलं मी. हाँ शिवा, लेकिन वो बात तेरे दिल को बुरी लगी ना. आणि तिकडं सीताई काकू जे वागले ते पण काही बरोबर नव्हतं. हा, हो शिवा, हे जे सगळं झालं ना हे आमच्यामुळे झालं. हा, आम्ही तुला सरप्राईज द्यायला तिकडे घेऊन गेलो आणि तिथे राडा झाला. आणि तोच राग तुझ्या डोक्यात होता म्हणून तो सगळा राग त्या माणसावर निघाला. म्हणजे या सगळ्याला जबाबदार आपणच आहोत ना. हा. अबे, तुम्ही पागल आहात का? ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही सगळं जोडून टाकताय. संक्रांतीला तुम्ही माझ्या घरी घेऊन गेलात मला, बरोबर? तिकडे मला बरं वाटावं म्हणूनच घेऊन गेलात ना. आता तिकडे काय राडा होणार आहे तुम्हाला माहित होतं. स्टेफनी, तुझा इरादा काय चुकीचा होता नव्हता ना? आणि राहिला प्रश्न त्या माणसाचा, तो तर डोक्यात गेलाच आहे माझ्या. अरे आयुष्यात कधी आपण रिपेअर केलेल्या गाडीला स्क्रॅच आलाय का? नाही ना. एकतर त्याची ती भाषा माझ्या डोक्यात जात होती आणि त्या तो तुम्हाला ब्लेम करत होता. माझा विश्वास आहे यार तुमच्यावर, असं कसं बोलू शकतो? मग दिली त्याला ठेवून एक. आता ह्यात सगळ्यात तुमचा काय दोष आहे? काहीच नाही. तुम्ही कशाला गिल्ट घेता उगाच? शिवा यार, वाईट तर वाटतं ना. आम्हाला वाटलेलं की तिकडे गेल्यावर काहीतरी चांगलं होईल. हा. होणार, पण तिथे गेल्यावर नाही. चांगलं झालं की मी तिथे जाणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.